आज सकाळ झाली ती मुलाच्या एका फरमाईशने. त्याला काहीतरी चटपटीत खायचं होतं, तर चला मग ठरवलं पावभाजी बनवूया. फ्रीजमध्ये बघितलं तर होत्या बऱ्यापैकी भाज्या, तर सुरुवात केली करायला. सुरुवातीला गॅसवर एक कुकर ठेवला, कारण आपण झटपट बनवणार आहे त्यामुळे कुकर ठेवून घेतला. भाज्यांची सगळी तयारी केली तोपर्यंत. थोडंसं तेल टाकून, जिरे टाकून, कांदा टाकून घेतला आणि परतायला ठेवून दिलं. त्याचबरोबर आता इथं मी घेतलेल्या आहेत भाज्या. बटाटा घेतलेला आहे, वाटाणा, फ्लावर घेतला होता. या सगळ्या भाज्या चिरून स्वच्छ धुवून घेतल्या आणि याच्यामध्ये कुकरमध्येच घालून घेतल्या, जेणेकरून आपली पावभाजी झटपट इन्स्टंटमध्ये तयार होईल. याच्यामध्ये आता मी फ्लावर, बटाटा आणि वाटाणा घेतलेला आहे. तुम्हाला दुसऱ्या भाज्या आवडत असतील त्याही तुम्ही घातल्या तर चालू शकतं. आणि तुम्ही करणार आहे थोड्या प्रमाणात, तर थोड्याच प्रमाणात तिथं भाज्या घेतल्या होत्या. आणि त्याचबरोबर मी टोमॅटो, बीट घेतलं होतं आणि याच्यामध्ये शिमला मिरची घालून घेतली. बीट यासाठी मी वापरलेलं आहे की जेणेकरून आपला कलर छान येईल. चवीनुसार मीठ घातलं, लाल तिखट घालून घेतलं 1 चमचा आणि थोडंसं पाण्याचा वापर करून कुकरला शिट्टी येण्यासाठी बंद करून दिलं. कुकरच्या 3 शिट्ट्या झाल्या आणि कुकर थंड झाल्यानंतर बघू शकता भाज्या आपल्या छान शिजल्या होत्या. त्यानंतर गॅस पुन्हा चालू केला आणि भाज्या मॅशरच्या सहाय्याने छान अशा मॅश करून घेतल्या. भाज्या जोपर्यंत आपल्याला छान मॅश होत नाहीत परफेक्ट प्रमाणात तोपर्यंत मॅश करत राहायचं. आणि सगळ्यात शेवटी याच्यामध्ये मी घातला पावभाजी मसाला. घरचा वगैरे काही नाही, बाहेरूनच आणला होता मी, एव्हरेस्टचा होता. तो याच्यामध्ये घातला. फक्त पावभाजी मसाला घालत असताना एकदा तुम्ही चेक करा की काही वेळेला काय होतं, कमी पडतो आणि ती टेस्ट येत नाही. त्यासाठी पुन्हा एकदा टेस्ट करून बघा, लागत असेल तर पुन्हा टाकून पुन्हा भाज्या छानशा मॅश करून घ्या. याच्यामध्ये बटर घातलं आणि थोडा वेळ इकडे शिजायला बारीक गॅस करून ठेवून दिलं. तोपर्यंत आता पाव भाजून घेते मी. पाव भाजण्यासाठी एक पॅन ठेवला, त्याच्यामध्ये थोडंसं बटर टाकलं आणि पाव असे कट करून घेतले होते. काही ठिकाणी ब्रेडचा वापर करतात पावभाजी सोबत, तुम्ही ब्रेडही घेऊ शकता. आणि आपले पावही तयार होत आहेत. अगदी झटपट अर्ध्या तासामध्ये माझी पावभाजी तयार झाली होती आणि टेस्ट अगदी भन्नाट आपली हॉटेल रेस्टॉरंटमध्ये जशी भेटते त्याप्रमाणेच ही पावभाजी लागते. फक्त आपण कुकरमध्ये इन्स्टंट बनवलेली आहे. थोडीशी वरून कोथिंबीर घालून घेते या पावभाजीवरती मी. आणि ऑलमोस्ट तयार आहे. आता फक्त सर्विंग बाकी आहे माझी. पावही छान आपले शेकून झालेले आहेत. काही जणांना मसाला पाव आवडत असेल तर फक्त जी मसाल्याची आपली पावभाजीची भाजी आहे ती पॅनवरती घालून पुन्हा पावाला आपण छानपैकी त्याला लावून घ्यायची आहे. आणि हे सगळं तयारी होत असताना माझ्या मुलाची अगदी आतुरतेने वाट बघायची चालू होती की कधी एकदा त्याला खायला भेटते. आणि अगदी फायनली मी ही त्याचं प्लेटिंग तयार करते. त्याला अगदी असा लुक आला पाहिजे की जेणेकरून आपण हॉटेलमध्येच खातोय, कारण मुलं ही बघूनच खातात जास्त. आणि त्यासोबत थोडासा लिंबू, कांदा आणि वरून बटर, ही आपली झटपट तयार झालेली आहे पावभाजी.